श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे 15 जानेवारी, वार बुधवार आणि आज आलेले आहेत किंक्रांत। मकर संक्रांतीचा सण हा एकूण 3 दिवसांचा असतो। पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते, काल मकर संक्रांत होती आणि तसेच आज किंक्रांत आहे। या किंक्रांतीला कर तसेच करीदिन या नावाने सुद्धा ओळखले जाते। किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो। या दिवशी कुठलेही मांगलिक कार्य केले जात नाही। संपूर्ण वर्षभरात एकूण 7 कर असतात, म्हणजेच 7 वेळा किंक्रांत येत असते आणि या दिवशी काही नियमांचे पालन जे आहे तर ते केले जाते। त्यामध्ये वर्षातील पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांत आणि या संक्रांतीला सुद्धा कर जे आहे तर ती पाळली जाते। या दिवशी प्रामुख्याने घरामध्ये वादविवाद टाळावा। कोणतेही महत्त्वाचे कार्य या दिवसापासून सुरू करू नये। म्हणजे तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा एखाद्या नवीन घराची खरेदी करायची असेल, गृहप्रवेश करायचा असेल तर यासारखे शुभ कार्य जे आहे तर ते या दिवसापासून सुरुवात करत नाही। करी दिन हे 2 शब्द आहे। करी म्हणजे अशुभ आणि दिन म्हणजे दिवस, म्हणून मराठीमध्ये करी दिनाला अशुभ दिवस म्हणतात। या किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, त्याला ठार मारले होते आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले होते, म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो। पंचांगामध्ये हा दिवस जो आहे तर तो करीदिन म्हणून दाखवलेला आहे, जो आपल्याला आज 15 जानेवारीला पाळायचा आहे। या संक्रांतीचे 3 दिवस खूप महत्त्वाचे असतात। या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं। त्यामध्ये आज किंक्रांत आहे। जरी किंक्रांतीला शुभ कार्य केलं जात नसेल, परंतु हा दिवस नकारात्मकता, वाईट शक्ती, नजरबाधा, दारिद्र्य दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू। घरातील इडापिडा, वाईट भोग, दारिद्र्य, अडचणी नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल। तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत, कोणत्या वेळेत फेकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, परंतु हा उपाय संध्याकाळी करण्यापूर्वी तुम्हाला आज दिवसभरामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी अवश्य न चुकता करायच्या आहेत। त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा ज्या व्यक्तीशी पटत नाही, ज्या व्यक्तीशी तुमचे सतत वाद होतात, तर त्या व्यक्तीपासून तुम्हाला लांब राहायचं आहे। जरी ती व्यक्ती स्वतःहून तुमच्यापाशी बोलायला आली तर फक्त हा किंवा नाही असं उत्तर द्यायचं आहे, कारण या दिवशी भांडणे, वादविवाद करू नये। असं म्हणतात की या दिवशी जर वादविवाद केले तर वर्षभर आपल्या मागे संकट, कटकटी, अडचणी मागे लागत असते, म्हणून या दिवशी घरामध्ये वादविवाद करू नये। घरातच नाही तर बाहेर जाऊन सुद्धा वाद करायचे नाही। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला तुमच्या घराची फरशी जी आहे ना ती तुम्हाला हळद, मीठ आणि गंगाजल किंवा गोमूत्र टाकून स्वच्छ करायचे आहेत। तुमच्या घराचा अगदी कोपरानी कोपरा, त्याचबरोबर घराचा मुख्य दरवाजा, उंबरठा तुम्हाला पूर्णपणे या पाण्याने स्वच्छ करायचा आहे। कारण ह्या ज्या वस्तू असतात ना ह्या नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाच्या वस्तू असतात आणि जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकून या पाण्याने फरशी पुसतो तेव्हा आपल्या घरात असणारी अदृश्य शक्ती, नकारात्मकता ही घरातून बाहेर जात असते आणि हा दिवस यासारख्या गोष्टी म्हणजे दोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। त्याचबरोबर आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय देखील तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। तर संध्याकाळी तुम्ही 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता, परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे, तुम्ही घरीच आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यानंतरनं 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। कारण या वेळेला सकारात्मक लहरी ज्या असतात ना त्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात। जर आपल्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असेल, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल
किंवा कुटुंबामधील इतर सदस्यांची असेल, तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, कोणतंही शुभ कार्य घरामध्ये घडून येत नसेल, प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, मुलं सतत किरकिर करत असेल, यासारख्या अडचणी जर तुमच्या घरामध्ये असेल तर आज किंक्रांतीला हा उपाय तुम्हाला करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत काळे तीळ। काळे तीळ हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, संक्रांतीला आपण अगदी अंघोळीपासून ते स्वयंपाकापर्यंत तिळाचा वापर केला जातो, कारण तीळ जे आहेत ना ते दारिद्र्य नाशक मानले जातात। म्हणून आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत। यानंतर थोडंसं खडे मीठ जे असतं ना ते घ्यायचं आहे। खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी चालेल। सोबतच तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे। बघा, पिवळी मोहरी जी असते ना ती नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते। जर आता तुमच्या घरात नसेलच तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल। या 3 वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत। यानंतर ना आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहेत। यानंतर ना आपल्या उजव्या हातामध्ये या 3 वस्तू घेऊन आपल्या हाताची मूठ बंद करायची आणि यानंतर 1 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं। बघा, कालभैरव अष्टकम जे आहेत ना ते नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी सेवा आहेत। तर 1 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं। यानंतर ना देवघरासमोरून उठायचं आहे आणि ह्या वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत। वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही, फक्त अगदी चिमूटभर तुम्हाला या सगळ्या थोड्या थोड्या वस्तू घ्यायच्या आहेत, सगळ्या घरातल्या व्यक्तीवरून उतरवायच्या। यानंतर ना आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा 7 वेळा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत। घराच्या मुख्य दरवाज्यावरून उतरवताना वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवायच्या। उतरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा। यानंतर ना या वस्तू तुम्हाला घरातून बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि बाहेर जाऊन तुम्हाला एखादा डस्टबिन असेल मोठा तर त्यामध्ये टाकायच्या आहेत, किंवा घराच्या बाहेर जिथे कुठे फेकायला जागा असेल तिथे तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत। एकदा या वस्तू फेकल्यानंतर ना मागे फिरून पाहायचं नाही, नाहीतर ती नकारात्मकता पुन्हा आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। त्यामुळे सरळ घरी यायचं आहे, हातपाय स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि देवासमोर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत की माझ्या घरातील सर्व अडचणी, इडापिडा, दारिद्र्य संपून माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ दे, अशी स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहेत। तर असा हा एक उपाय जो आहे ना तो तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे। बघा, प्रत्येक घरामध्ये थोडीफार नकारात्मकता ही असतेच। आता नकारात्मक ऊर्जा ही बाहेरूनच घरामध्ये येते असं नाही। जेव्हा घरामध्ये सतत वाद होतात तेव्हा आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडतात। आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवता सुद्धा असते आणि जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हा ती वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते आणि जेव्हा वाईट बोलतो तेव्हाही तथास्तु म्हणत असते। आणि म्हणून जेव्हा घरामध्ये वादविवाद होतात तेव्हा अपशब्द बाहेर येतात तेव्हा वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते आणि जेव्हा हे शब्द वाढतात तेव्हा दोष सुद्धा वाढत असतात आणि यामुळे घरामध्ये अडचणी निर्माण होत असतात। म्हणून विशेष स्थितीवरती काही उपाय करणं खूप महत्त्वाचं असते आणि या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या नकारात्मकता नाशक मानल्या जातात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।